मराठा आरक्षणाची दखल घेतल्या जात नसल्यानं सकल मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरलाय। आज 1 ऑगस्टला सकल मराठा समाजाच्या वतीनं बुलढाणा येथील संगम चौकात जेलभर आंदोलन करण्यात आलं। एक मराठा लाख मराठा अशी गर्जना करत सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले व स्वतःला अटक करून जेलभर आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं अशा जोरदार घोषणा देण्यात आला। त्यानंतर आंदोलक जयस्तंभ चौकाकडे वळले। आंदोलकांनी रस्त्यावर काही वेळ ठिय्या देखील दिला। यावेळी आंदोलकांना आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यानंतर आंदोलकांची सुटकाही करण्यात आली। या संदर्भात मान्यवरांनी बीसीसीएन जवळ आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। मराठा समाजाच्या लोकांची बांधवांची कोंडी झाली। शैक्षणिक बाबींमध्ये सवलती नाही। आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये हा मराठा समाज सापडलाय। असेल तर मराठा बांधवांना आरक्षण जाहीर केलं पाहिजे। मुख्यमंत्री सांगतात की न्यायालय आम्हाला त्या ठिकाणी लांबणीवर टाकू शकत नाही। त्या आश्वासनांचं काय झालं? राज्य मागासवर्ग आयोग नेमत असताना राज्य समाजाला द्यावी लागणार। आणि जाणीव मुख्यमंत्र्यांना राहिली नाही। यासारखं दुर्दैव मला असं वाटतं की महाराष्ट्राचं दुसरं कुठलं नसेल। एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज एकत्रित होतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर उतरतात आणि त्यांना आश्वासनं दिल्यानंतरही जर ते सपशेलपणे विसरण्याचं काम मुख्यमंत्री करत असतील तर लोकांनी पुन्हा रस्त्यावर नाही यायचं तर काय करायचं? हा प्रश्न मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला विचारला पाहिजे। धोरणाला विरोध करून आम्ही सगळ्या मराठा बांधवांनी सकल मराठा बांधव बुलढाण्याच्या वतीनं इथे आम्ही जेलभरो आंदोलन केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी झालेलं आहे। आमच्या शासनाला एकच मागणी आहे की आमचे मराठे बांधव पूर्ण महाराष्ट्रभर एवढा मराठा सकल मराठा मोर्चा हा जो पेटलेला आहे याला कुठेतरी तुम्ही शांत केलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने दिलं जाईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे। तर मी या आजच्या बंदच्या निमित्ताने आणि सर्व बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण मराठा समाजाचे आहोत। मराठा समाज सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे, म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे लढवय्ये सैनिक आहोत। आपण कुठेही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलता आपण ही न्यायाची लढाई, ही संविधानाची लढाई आपण रस्त्यावर येऊन सातत्याने लढूया, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। जे तरुणांमध्ये जे एक हे झालेलं आहे की आरक्षणाची जे महत्त्व आहे की आरक्षणामुळे आपण मागे राहतोय। आज बुलढाण्यासारख्या शहरामध्ये 2 आमच्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलीत, शहीद झालेत। याचं गांभीर्य सरकारने ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब आरक्षणाबद्दल एक ठोस निर्णय घेऊन एक कायद्याने तरतूद करून एक मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा वणवा पेटलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलाही मराठा समाजाचा बांधव त्याच्यामध्ये माघार घ्यायला तयार नाही। आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये इतर समाजाच्या सर्व लोकांनी या गोष्टीला या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी सत्ता आल्याबरोबर सांगितलं होतं की 3 महिन्यात आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु आज 4 वर्ष पूर्ण झाले तरी मराठा आरक्षणाचा हा कोर्टाच्या नावाखाली आणि मागासवर्ग आयोगाच्या नावाखाली या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी हुलकावणी देऊन राहिलेलं आहे। आज 4 लाख शेतकरी या आतापर्यंत या आर्थिक विवंचनामध्ये त्यांनी आपला जीव गमावला आणि आता आपण पाहतो की स्वतः सरणावर जाऊन लोक स्वतःला पेटून घेऊन आले, एवढी परिस्थिती गंभीर या ठिकाणी झालेली आहे।